त्यामुळे जरा जास्तीच त्रास होतो. राम राम मित्रांनो, आज आपण चाललोय मोहिमेला. मोहीम म्हणजे आपली असती गडकोट मोहीम, दरवर्षी असती. तर यावर्षी पण चाललोय आपण. आत्ता वाजले 11:30. तर यावर्षीची मोहीम आहे श्री लोहगड ते श्री भीमगड मार्गे राजमाची. तर त्याचीच तयारी आपण दाखवतोय. प्लॅस्टिक पेपर आहे, रात्रीचं आपल्याला झोपायला गमचा घेतलाय, हे एक जॅकेट घेतलंय, टॉवेल घेतलाय, रुमाल घेतलाय, मास्क घेतलाय, टोपी घेतली, टी शर्ट घेतलाय, एक स्वेटर घेतलंय, थंडी जास्ती असेल म्हणून, कारण लोणावळ्याच्या ठिकाणी थंडी वगैरे जास्ती असती. एक एक्स्ट्राची ट्रॅक पॅन्ट घेतली, हे आपलं मोबाईल वगैरे ठेवायला. हे ब्लँकेट घेतले रात्री झोपायला. हे फोम म्हणजे रात्रीचं आपल्याला टोचू नये म्हणून रात्री अंगाखाली घ्यायला हे फोम घेतलं. एक बॅटरी घेतली, हे एक स्टँड घेतले, आपल्या गोप्रोचं स्टँड. बॅटरी बॅकअपसाठी हे बॅकअप घेतले, पॉवर बँक. आपले 2 मोबाईल घेतलेत. परत वॅसलीन. एक दंड घेतला आहे आपल्याला. दंड कशासाठी, तर आपल्याला चालताना ट्रेकिंग करताना एक आधार म्हणून दंड घेतला आहे. तसंच 4 दिवस पुरल असं एक खाण्यासाठी एक हे पराठे करून घेतलेत. एक खाकरा आणला आहे, फरसाण घेतला आहे, शेंगदाण्याची चटणी, पाण्याची एक मोठी बाटली, अजून एक छोटी खाली घेतो आहे मी, आणि हे लोणचं हे घेतलं आहे, सॉस. असं हे सगळं मिळून आपण 4 दिवसाच्या तयारीने 3 दिवसाच्या तयारीने चाललो आहे. हे 3 दिवस पुरेल एवढं सगळं हे सामान घेतलं आहे. आणि आता हे बॅगेत भरायचं आहे. चला आता हे बॅगेत भरू. आपण आता पूर्ण रेडी झालो आहे. आपला अवतार आहे असा. दंड वगैरे सगळं घेऊन रेडी झालो आहे. खाली मंदार आला आहे घ्यायला, आपण बघू शकता. खाली जाऊ आता. झाले आता, मंदार आला आहे घ्यायला. चल. गाडी आली आहे, ट्रक, आणि त्याच्यात आता बॅगा वगैरे भरून चालल्यात. आता हे सगळे लगबग चालू आहे आपली मोहिमेची, आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा उत्साह दिसतोय. आता पुढे जाऊन बघू आपण. बॅनर वगैरे फ्लेक्स लावलाय. चला, इथं फ्लेक्स वगैरे बांधायचं चालू आहे. उभ्या मानेनं आपण जगू शकतोय, इथं राहू शकतोय. ते कशामुळं? फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या सारखं एकनिष्ठ एक धर्म आपण राहिलं पाहिजे शेवटपर्यंत. त्यासाठी ती आपली गडकोट मोहीम आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. निघाली गाडी आपली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. चला, आत्ता पोचलोय मळवलीच्या इथं. आणि मळवलीच्या इथं पोचून सगळ्यांनी अशा बॅगा घेतल्यात आणि इथं उतरून इथं गाडी इथं मळवलीपासून आपल्याला जवळजवळ 5-5.5 किलोमीटर चालत जायचं आहे. असं पुढून इकडं लोहगड आहे, त्या दिशेने 5-5.5 किलोमीटर चालत जायचं. असं चालत चाललो आहे आपण मुक्कामाच्या ठिकाणी. मुक्काम जवळजवळ आता 2 किलोमीटर चाललो आहे. आता आपण मोहिमेच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो आहे. मुक्काम अजून थोडासा पुढं आहे, पण इथं महाराजांची प्रतिमा दिसते आपल्याला. महाराजांच्या प्रतिमेच्या इथं आपण बॅगा वगैरे ठेवायचं नियोजन चाललं आहे. आपण येऊन पोचलो आहे मुक्कामाच्या ठिकाणी. इथं सगळ्यांनी बॅगा वगैरे ठेवल्यात. असं आता संध्याकाळच्या झोपायची तयारी. इथं समोर स्टेज असतो, त्या स्टेजवर सगळी व्याख्यानं, गौतम खट्टर यांचं आज व्याख्यान होणार आहे. असं सगळ्यांची रोज व्याख्यानं होतात. ही समोर दिसते ती बाजे लेणी दिसते, आणि त्याच्याच मागं दिसतोय तो विसापूर दिसतोय. विसापूर नंतर हा लोहगड. म्हणजे असं या 2 किल्ल्यांच्या आपण पायथ्याला बरोबर कुशीत आपण इथं मुक्काम करतो. एकदम सुंदर वातावरण झालं आहे. सूर्यास्ताला चालू आहे, सूर्यास्त. आणि इथं आता थोड्याच वेळात भाषण चालू आहे. गौतम खट्टर यांचं भाषण चालू आहे. सच कहने से डरते हैं, सच बोलने से डरते हैं, सच लिखने से डरते हैं. नमः पार्वती पते हर हर महादेव. बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत आभार. आपलं जेवायचं नियोजन चालू आहे. सगळे इथं सगळ्यांनी आणले शिदोरे खोलून जेवायला लागले. सगळे बसले. थंडीमुळे जरा
सगळ्यांनी स्वेटर वगैरे घातले. त्याच एक सूचना आली की आपल्या मोहिमेचा मुक्काम इथला बदलून आपण एकविराच्या इकडे चालले, त्याच्यामुळे सगळ्यांनी आवरावरी चालू केली. सगळे धारकरी आता निघाले. मोहिमेचा मुक्काम आपला एकविरा देवीच्या पायथ्यालाच आहे. 5 मिनिटात आपलं सगळं मैदान खाली इथं रिकामं झालं. आपल्याला आता एकविरा देवीच्या पायथ्याला जायचं. आता इथून पुढे जाऊन विश्रांती घ्यायची आहे. शिदोरीचा सोडा 8 ते 10 किलोमीटर असायचा अंदाज आहे. 8 ते 10 किलोमीटर आता रात्री चालायचं आपल्याला. आताच रात्री निघाल्यामुळे ही थोडी ट्रॅफिक जाम झाल्यासारखी गर्दी झाली. बाकी मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यावरच बघू आता काय गर्दी. हलगी वगैरे वाजवून आहे नाचतात सगळं. थोडंसं ट्रॅफिक जाम झालं आहे त्याच्यामुळे थोडंसं स्टेशनला आणि इथं अशी गर्दी असं मुंबई पुणे हायवे हा पूर्ण हायवे थांबवलाय. हायवे थांबून दोन्हीकडनं ते एकविराची कमाने एकविराची इथे चाललंय. सगळं हायवे वगैरे थांबवलं. आत्ता आपण मुक्कामाच्या ठिकाणी येऊन पोहोचलोय. इथं मुक्कामाचं तळ आहे आणि इथं आपण अशी झोपायची तयारी केली. बॅटरी दाखवा इकडे जरा बॅटरी दाखवा. झोपायची अशी तयारी केली सगळी आणि जेवतात वगैरे. इथं आता थोड्यात माझ्या तोंडात दाखवा. इथं आता थोड्याच वेळात आपण झोपणार आहे आणि सकाळी लवकर उठायचं आपल्याला. किती जवळजवळ 5 वाजता उठायचं आहे. आणि समोर दिसतंय ते आता दिसतंय का नाही माहिती नाही, पण एकविरा देवीचं मंदिर आहे ते. ठीक आहे, आता आपण सकाळी उठल्यावरच भेटू. गुड नाईट.